मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये आता इकडे जी उर्मिला आहे ती राणीवर खूप चिडते आणि राणीला तिथून काढून देते. राणी म्हणते, तुम्ही माझा नाही तर देवाचा अपमान करताय. पण आता राणीला खूप राग आलेला असतो. राणी पण तिथून निघून जाते आणि जी उर्मिला आहे ती म्हणते की आमच्या तुळशीला पाणी घालायला आली ती काही असं म्हणते. आणि आता राणी इकडे रूममध्ये येते, त्यांच्या घरी येते. तिथे आल्यावरती इंद्रासोबत त्यांच्या दोघांची मजा मस्ती चालू असते. तेवढ्यात आता तिथे मालती येते. ती म्हणते, काय झालं इंद्र, तुला जायचं नाही का कामावर? आणि काय रे इथे मजा करत बसला, जा ना. तर आता लगेच तो म्हणतो की हो जायचंय मला. तर राणीला म्हणते, काय ग उशीर होत नाही का? जायचंय ना आपल्याला पण काम करायला, मग कशाला इथे बसले त्याच्या संग धिंगाणा घालत, चल लवकर. तर राणी म्हणते की हो अहो आवरतेच आई मी, चला ना. तर असं राणी म्हणते. तर आता लगेच ती म्हणते की हो. तर आता दोघी पण आता तिथे आवरतात आणि त्या महाडिकांच्या इकडं आपण त्यांच्या दादासाहेबांनी त्यांच्या घरी कामाला येतात. इकडे कामाला आल्यावरती जी राणी जी असते ती राणी म्हणत असते की हे बघा मालती आई, आपल्याला एक काम करायचं आहे. तर ती म्हणते काय करायचं आहे? तर ती म्हणते की तुम्हाला एक सांगू का, आम्हाला नाही का डॉक्युमेंट शोधायचे त्यांच्या रूममध्ये विक्रांत सरांच्या. त्यामुळे मला तिकडे जायचं आहे आणि त्या रूममध्ये आता तुम्ही काही करून आपल्याला भांडणं करावं लागेल. मला तुमचं काम करावं लागेल आणि तुमचं काम मी करते आणि माझं काम तुम्ही करा. कारण की आता असं काहीतरी करून मला त्या रूममध्ये जावं लागणार आहे. मला डॉक्युमेंट शोधायचे. तर आता ते म्हणतात ठीक आहे. तर आता लगेच ती बोलत असतात तेवढं तिकडून उर्मिला येते. राणी लगेच ताट फेकते आणि मालती तिकडून भांडायला लागते. म्हणते, काय ग तुला कळत नाही का? आणि काय ग, माझं काम तू करणार आहे, माझं काम करून बघ ना किती जडपीचं आहे आणि काय काय करावं लागतं बघ करून एकदा तरी, किती कामं आहेत मला. आणि तुला काय ग, तुला काय काम आहे तरी, तुला नुसतं स्वयंपाक करायचं काम आहे असं मालती त्या राणीला म्हणते. तर आता अशा दोघींचे भांडणं चालू असते. तेवढ्यात उर्मिला येते आणि उर्मिला म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघींचं? तुम्हाला काय वाटलं मला समजत नाही का? मला सगळं समजतं, काय चालू आहे तुमचं? तर आता लगेच ते म्हणतात की काही नाही हो, कामच बघत होतो आम्ही. ही राणी काम करत नाही. राणी म्हणते की मला असं पाहिजे तसं पाहिजे आणि राणीला सांगत होते मी, मला तुझं काम किती हलकं आहे. तर ते म्हणतात, चला मला पटकन चहा पाहिजे. ओ मालती आई, बाद झालं तुमचं, चला मला चहा ठेवा. राणी तू चल पुसून घे फारचं ते सगळं, चल सगळं आवर घरन ते, असं म्हणतात आणि राणीला काम करायला सांगतात. आणि इकडे जी मालती आहे ती मालती आता चहा ठेवायला जाते. राणी इकडे विक्रांतच्या रूममध्ये वरती निघून जाते. इकडे मालती स्वयंपाक करायला लागते. तिला खूप जिरत असते. ती चहा बनवते आणि ती आता म्हणत असते की मला काही करून आता सगळ्यांकडे लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण राणी तिकडे रूममध्ये आहे असं म्हणत असते. तर इकडे आता जी राणी आहे ती तिथे रूममध्ये विक्रांतच्या रूममध्ये कागदपत्र शोधत असते. इकडे बघ तिकडे बघ, सगळीकडे ती कागदपत्र बघत असते, सापडत असते, पण तिला कुठे सापडत नाही. तर ती म्हणते की कुठंच सापडत नाही आहे, कुठं ठेवली असं यांनी कागदपत्र काय माहिती, असं राणी बोलत असते. तर इकडं जो अजित आहे तो उर्मिलाला म्हणतो, उर्मिला म्हणे माझे काही, मला हे पाहिजे होतं ते कुठे ठेवले? तर ती म्हणते की जा रूममध्ये अजित भाऊ. तर आता अजित तिकडे जायला निघतो. तर आता लगेच ती मालती म्हणते मनातल्या मनात, काही करून मला याला थांबवायला हवं, राणी तिथे आहे असं म्हणतात. तर आता मालती म्हणते की धर अजित तुझ्यासाठी चहा आणलाय. तर म्हणतो की नकोय मला चहा, तुम्ही काय माझ्या पुढे करताय, वा तिकडे चला. तर आता ती म्हणते की असं बोलत असतात मोठ्या माणसाशी. तर ते म्हणतात, तुम्ही मला शिकवणार का? कामवाल्यात ना तुम्ही कामच करा ना मग, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की हो आम्ही कामच करतोय हा. तर आता लगेच राणीला तो बोलतो आणि आता त्या मालतीला बोलतो. मालती म्हणते एवढा चहा घेऊन जा, तुझ्यासाठी अद्रकचा चहा केलाय. तर तो म्हणतो की मला चहा घेतल्याशिवाय तुम्ही जाऊन देणार नाही का? तर मालती म्हणते की नाही नाही. तर तो म्हणतो ठीक आहे द्या इकडे चहा, आणि तो चहा घेतो आणि मग तो वर जातो. तर आता मालती म्हणते आता नाही अडू शकत मी याला, असं म्हणते आणि तो तिथून निघून जातो. तर राणी इकडे जी असते ती राणी आता तिथे शोधत असते, पण तिला काही सापडत नाही. ती म्हणते की रूममध्ये नाही आहे कागदपत्र, विक्रांत सरांनी दुसरं कुठेतरी ठेवली असं म्हणते. राणी रूममधून बाहेर येते. तर इकडे ती बाहेर आता झाडून घ्यायला लागते. तिकडे बघत असते समोरच्या रूममधून तिला ती दादासाहेब महाडिक काहीतरी नशा करताना दिसत असतात. ती त्यांच्याकडे लक्ष ठेवून असते. तर इकडं जो इंद्र आहे तो इंद्र तिथे काम करतो. एक माणूस चणीने हातोडी घेऊन ते फोडीत बसलेला असतो दगड. इंद्र त्यांची मजा बघत असतो. तेवढ्यात विक्रांत येतो. म्हणतो तुला उभा राहायचे पैसे देत नाही मजा बघायचे, चल काम कर, हे दगड वाय सगळे चल. आणि तिथे जो इंद्र आहे तो आता सगळे दगड व्हायला लागतो. आणि विक्रांत तिथून जर गेल्यावरती इंद्र त्या माणसाला म्हणतो, तुमचं काम झाल्यावरती मला इच्छेने हातोडी देताना संध्याकाळी. तर त्यानंतर हो देईल ना साहेब, का नाही देणार, देईल तुम्हाला, असं म्हणतो. तर इकडे आता जी राणी आहे ती आवरतच तेवढं तिथे अजित येतो आणि तो म्हणतो की
काय असं काय चाललं आहे तुमचं? काम करून घ्या, चला पटकन बाजूला व्हा. तर आता लगेच राणी म्हणते, असं का बघत होता हो तुम्ही अजित भाऊजी माझ्याकडं? तर ती म्हणते की अजित म्हणतो की माझ्यापासून मला बोलायचं नाही तुमच्याशी, काय तुमचं माझ्याजवळ? तर आता राणी म्हणत असते, अहो माझं एकदा ऐकून घ्या ना. त्याला खूप राग येतो आणि तो निघून जातो. तर चला बघूया पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.